कधीपासून त्रास होते? भरपूर दिवसापासून होता, पण आता 8-15 दिवसापासून जास्त फक्त कमरच दुखता ना? गोळ्या कधीपासून खाते? थोडं दुखायचं ना. दुखलं घ्यायचं काय इकडं दुखलं का? इकडं दुखतं नाही, इकडं दुखतंय हिनाच दुखतंय इकडं नाही दुखत. माझं आहे ना एक ऍक्सिडेंट पण झाला होता. हिना दुखते का असं कळ लागते आवाज कमी करा 2 मिनिट. आता तुमच्या कमरामध्ये इकडे बघा L4-L5 मध्ये गॅप आहे. इथे वरती खाली सरक. तुमच्या ज्यावेळेस ऍक्सिडेंट म्हणता तुम्ही पडेल त्या जी क्लिनिक्स आहे ती वरून खाली सरक. त्याला भरपूर दिवस झाले, पण याच्यात कार्टिलेज आहे आता फाटून बाहेर यायला लागली. खाली बाहेर आल्यामुळे हिनं जपली केली म्हणून कमरेपासून ही जी वेन्स आहे बाहेर यायला लागली. कार्टिलेज बाहेर आल्यामुळे इथून ब्लड सर्क्युलेशन खूप यायला मांडीला, गुडघ्याला, बोटीला, टाचीला होतं. म्हणून कमरापासून तुमचा उजवा पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते, मग यायचं चालता येत नाही, बरं वाटत नाही, मांडी घालता येत नाही, गुडघ्या बसतो. त्यालाच म्हणतो सायटिका प्रॉब्लेम. पण याच्यातले जे कार्टिलेज बाहेर येतं, कार्टिलेज जे बाहेर येतात ती सरकते, ते MRI मध्ये दिसत नाही. MRI मध्ये फक्त हाडाचे प्रॉब्लेम दिसतात, पण हे मसल विषयी कार्टिलेजच्या रिलेटेड, व्हेनच्या रिलेटेड जे प्रॉब्लेम असतो ते MRI मध्ये दिसतात, एक्सरे दिसत. आता हा जो प्रकार आहे एकदा लागला तो मरेपर्यंत असतो. म्हणजे याला तुम्हाला नियम येतो की ज्या दिवशी तुम्ही 15-20 किलोच्या पुढं 20 किलोच्या पुढं आपण वजन उचललं तुम्हाला परत होतो. कमराला झटका बसला, पालथं झोपली, त्रास परत होईल. 20 किलोच्या पुढे वजन उचललं, त्रास परत होईल. कमराला झटका बसला, कमर पडले, त्रास परत होईल. त्याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात तो होईल. पण हे नियम लक्षात ठेवा. 20 किलोच्या पुढे वजन उचलायचं आहे तर कमराचा LIC बेल्ट येतो, बेल्ट लावून उचलायचं. 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात तो होईल. म्हणजे 10 दिवस कंटिन्यू करायचं. जर तुम्ही सांगितलेले नियम नाही पाळले तर किती पण ट्रीटमेंट करून उपयोग नाही. बेल्ट वापरतोय जे मी सांगितले, डॉक्टरने सांगितलं का नाही गादी सरकली, नजर सरांमध्ये दिसत नाही. हे जाऊन MRI करायचं, नाही निघालं तर तुमचे पैसे मी भरत, गुढी गॅरंटी नाही. बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये ना त्यांनी ते मणका आहे ना आपला, काय सांगितलं तो मणका जो आहे ना हे बघा तो हा ते त्यांनी ते दाखवलं. हा ते एक मिनिट त्यांनी हे सांगितलं मला याच्यात गॅप पाडलाय मग तुमच्या मध्ये याच्यात प्रॉब्लेम आहे. हे ओके नाही, मला इथं दुखतंय. ह्याच्यातले जे कार्टिलेज बाहेर आलं ना, बाहेर आल्यामुळे हे सगळं सुचलं जातं. याची जी सूज आहे इथपर्यंत गेली तुम्हाला मी सांगितलं, पण इथून वरती का नाही येऊ शकत इथपर्यंत, बरोबर का? पण जे मेन प्रॉब्लेम याच्यात नाहीच तो दिसतोय मला. मेन प्रॉब्लेम हा याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. म्हणजे हे आता 2nd स्टेजला आहे. 3rd स्टेजच्या पुढे गेलं त्याचं ऑपरेशन पण सांगितलं. दिवसाला 50 ऑपरेशन होतं नाशिकमध्ये. मग गॅप नाही का माझ्या याच्यात? गॅप पण भरपूर दिवस झाले, गॅपने त्रास होत नाही. जेव्हा तुमची कार्टिलेज बाहेर आली त्याच्यानंतर तुम्हाला त्रास होतो, समजलं? आता जसं जसं कार्टिलेज लेवलला येईल तेव्हा न चालू होईल तेव्हा क्लिअर होईल. तोपर्यंत क्लिअर नाही होत. मला हे समजा सांगायचं, यालाच म्हणतो सायटिका प्रॉब्लेम. तुमचा हा पाय दुखतो, मग येतो, कळ लागते, रग लागते, ताकद कमी, हे तुम्हाला पण माहिती नाही, जाणवतो पण सांगता येत. खरं आहे ना? बरोबर ना? चुकीचं तुम्ही काय करता, असं 30 डिग्रीमध्ये बसून TV बघता, मोबाईल बघता, म्हणजे खुर्ची बसले शीट पुढे येऊन पाय टेबलावर ठेवून खुर्ची बसता मोबाईल, बरोबर ना? त्याच्याने जास्त होतं. कशी होतं पण माइंड होतं कसं कान होतं माइंड होतं असं. हां, कमरा ठेवा, खालचा पाय सरा सेम पोझिशन, पाय इकडे डोकं, पाय काय डोकं इकडे, पाय इकडे. पेशंट आहे त्या दिवशी माइंड खालचा पाय सरा, अविनाश पाय इकडे डोकं कुठं परत बघ. हां, बोलले काय कोण घेतलं मग? तुम्ही हो ना.
हा पाहिजे काय करू? हा पाहिजे हा. काय म्हणजे हात इथं कंबर हात माग हॅलो असं दोन्ही पण. हा क्लोज होईल सर उद्या कुठून बोलतोय तुमची काढू काही हा काढ घे बघ. हात मागच ठेवा तुम्ही खालीच ठेवा हॅलो नका हात मी स्पंज हा काय स्पंज नाही अटकवलंय काय कप आहे कप कप करी हॅलो नका पायाचे एक दोन कप पडते ना थोडं सर उद्या कॅरम आणणार आहे आम्ही बरं. हा, अजून मी काय म्हणतो एक मिनिट हा, यायचं आहे ना काय केस का काय दाबला गेलं का काय पायाची तिकडं बाबा कुठं येतं हा थोडे कर येतं का त्याच्यात खालचं येतं हा हा